यशाकडेही वाटचाल करतंय, ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये येणारं महत्त्वपूर्ण षटक चौथं शेवटचं आणि अंतिम बॉलिंग मार्कवरती ऐश्वर्या ईश्वर होते गोलंदाजी मार्क वरती. विकास समोर त्यांच्या अगदी खोलात बॉल टाकला आणि बघा काय फिल्डिंग, शॉट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उभे केले आणि तिथे फसवलंही गेलं. पहिल्याच बॉलवरती ईश्वरला सफलता. विकास मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक अद्याप 3. ईश्वरचं कौतुक करावं लागेल. त्याला माहिती आहे सुरुवात छोटी का होईना पण धाडस तर मोठं करावं लागेल. सुरुवात केली गोलंदाजीला त्यानं, पहिलाच बॉल धाडस केलं, खोलवर टप्प्याचा बॉल टाकला आणि त्या अगदी जाळ्यामध्ये महत्त्वपूर्ण खेळाडू फसवला गेला. नाव होतं त्याचं विकास. त्याच्याकडे ताकद खूप सारी होती आणि त्या ताकदीचा योग्य वापर करताना विकास आपल्याला बघायला मिळत होता. पण त्याच दरम्यान त्याच्या खेळीवरती पूर्णविराम लगावण्याचं काम ईश्वरनं केलं. अजूनही हरकत नाहीये. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमित दाखल झालेत. धावा बनवायच्यात. पुढचाच बॉल. ओहो, या वेळेला यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. यशांचा वेध ईश्वरच्या नावे. दुसरी सफलता टीमच्या नावे. अद्यापची चौथी सफलता. फलंदाज बाद सुमित. यू गए यू आए मैदान के बाहर. आउट. ईश्वरही सांगून देतोय मीही थांबणार नाहीये. माझ्या टीमनं मला शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केलंय ना, तर शेवटच्या षटकामध्ये जेवढा धावा मी थांबवेन तेवढी टोटल माझ्या टीमच्या समोर कमी येईल आणि त्यासाठीचे त्याचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये अद्याप ठरलाय तो सफल. या स्पर्धेमध्ये आजच्या या संपूर्ण दिवस रात्रीमध्ये पहिली विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती केली जाईल का? विकेट हॅट्रिकच्या कदारावरती ईश्वर ऑन अ हॅट्रिक. समोर बॉल. ओहो, याही वेळेला यशांचा वेध. विकेट हॅट्रिक. आजच्या दिवस रात्री मधील नाव आहे ईश्वर. त्यानं अगदी आपण जर पाहिलं तर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे. 3 चेंडू मध्ये 3 महत्वाचे हिरे टिपलेत. वा बाई वा. एकदा ईश्वरची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या. खेळ करतोय. काशीद गावचा हा सितारा संघर्षाच्या मातीतून जन्माला आला आणि आज आपल्या घरच्या मैदानावरती मुरुड चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपल्या नावाचा बोलबाला करून गेला. अगदी अद्भुत कामगिरी आणि गावकऱ्यांनाही हेवा वाटावा असा कामकाज आपल्या घरच्या मैदानावरती काशीदकरांना खुश केले. नाव आहे ईश्वर. 3 चेंडूमध्ये 3 विकेट. यावेळीचा पुढचा बॉल. ओहो, आताही बॅटची कडा. 4 चेंडू मध्ये 4 विकेट. वा बाई वा. अद्भुत, आकर्षक आणि एक डोळ्याचं पारणं फेडणारी गोलंदाजी ईश्वर आणि ईश्वर नावाचा बोलबाला. बॅक टू बॅकचा चौथा फलंदाज बाद. वेधून घेतला आणि त्यांनी अगदी आपण जर पाहिलं तर संपूर्ण या प्रेक्षकांच्या हृदयामध्ये आपलं घर बनवून ठेवलंय. एक
अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, अव्वल दर्जाचं क्रिकेट आणि वन साइडेड हिरो मैदानावरती. ईश्वर 4 चेंडूमध्ये 4 फलंदाज बाद. एक मोठा अद्भुत कारनामा आपल्या नावावरती करतील का? 6 चेंडूमध्ये 6 विकेटचा. ईश्वर गोलंदाजी मार्कवरती. 5वा बॉल टाकतील. समोर बॅट्समन आहेत शाली. याही वेळचा बॉल पंचांकडे. मोठी अपील. येस बघा, पंचांनी हेच कळवलंय की समोर ज्या वेळेला चेंडू टाकण्यात आला त्याच वेळेला गोलंदाज आपण पाहिले तर समोर आले. मग कळलंच नाहीये नक्की लेग बिफोरची विकेट असेल की नाही. DK पाटील साहेब यांच्या वतीनं ईश्वरसाठी विकेट हॅट्रिक साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे येत आहे. इथून पुढचा आपण जर विचार केला तर शेवटचा बॉल लेणं बाकी राहिला. लास्ट बॉल. ईश्वर बॉलिंग मार्क वरती आहेत. एकही आपण जर पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क होऊन दिला नाहीये या गोलंदाजानं. प्रभावित केलं ईश्वरनं. शेवटचा बॉल तो टाकेल. चला स्पीडअप घ्या विनंती करतोय. शेवटचा बॉल बाकी राहिला या संपूर्ण पूर्वार्धाच्या खेळाचा. धावा झाला फक्त आणि फक्त धावफलकावरती 32. षटकातील पुढचाच बॉल. ईश्वर चांगली कामगिरी आहे. समोर बॅट्समन आपण पाहतो आता राजा. राजाला शेवटच्या बॉलवरती आक्रमण चढवावं लागेल. या वेळेला राजाच्या बॅटमधून फटका आला. वाह, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक कॅच. कॅच ऑफ द मॅच आणि 5वी विकेट. एकदा ईश्वरची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या. 5 विकेट एका षटकामध्ये आणि फक्त एक धाव, ती सुद्धा लेग बाईची. बॅट आणि बॉलचा संपर्क एकदाच झाला आणि तिथेही फलंदाज बाद. जगदीशजी जंगम साहेब यांच्या वतीने सुद्धा ईश्वरसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे देण्यात येईल. यस, निश्चित आपण जर पाहिलं तर या स्पर्धेतील आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील आपण जर पाहिलं तर पहिली मेडन ओव्हर, कारण की पहिली मेडन ओव्हर टाकत असताना 5 विकेट ज्यांना आपल्या नावावरती केल्या. नाव होतं ईश्वर, ईश्वर आणि ईश्वर. यस, एका षटकामध्ये बरेचसे कारनामे मैदानाच्या आतमध्ये केलेले आपल्याला बघायला मिळाले. कारण की पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. तदनंतर आपण जर पाहिलं तर तदनंतर एकाच ओव्हरमध्ये 5 कंप्लीट केला आणि पुढे